नमस्कार. यंदाच्या अधिक मासाबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. यालाच पुरुषोत्तम मास असंही म्हणतात. हा महिना भगवान विष्णूंच्या उपासनेसाठी अत्यंत फलदायी मानला जातो. अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मासाची पौराणिक कथा आणि महाराष्ट्रात अत्यंत लोकप्रिय असलेला जावयाला धोंडे जेवण व वाण देण्याचा विधी या दोन्ही गोष्टींविषयी सविस्तर. अधिक मासाची पौराणिक कथा. पुरुषोत्तम मास नाव कसे पडले? पौराणिक कथेनुसार सूर्यवर्ष आणि चंद्रवर्ष यांच्यातील फरक भरून काढण्यासाठी जेव्हा या अतिरिक्त महिन्याची निर्मिती झाली तेव्हा त्याला मलमास अशुद्ध महिना असे म्हटले गेले. महिन्याची व्यथा. इतर सर्व महिन्यांचे कोणीतरी स्वामी अधिपती देव होते, परंतु मलमासाचा कोणीही स्वामी नव्हता. त्यामुळे या महिन्यात कोणतेही शुभ कार्य होत नसल्याने लोकांनी त्याची निंदा करायला सुरुवात केली. यामुळे दुःखी होऊन हा महिना भगवान विष्णूंकडे गेला आणि त्याने आपली व्यथा मांडली. भगवान विष्णूंचा वरदान. भगवान विष्णूंना त्याची दया आली. त्यांनी मलमासाला सोबत घेऊन गोलोकात श्रीकृष्णांकडे नेले. श्रीकृष्णाने त्या महिन्याला आपले सर्वोत्तम नाव पुरुषोत्तम दिले आणि घोषित केले की आजपासून मी या महिन्याचा स्वामी आहे. जो कोणी या महिन्यात माझी भक्ती करेल त्याचे सर्व पाप नष्ट होईल आणि त्याला इतर महिन्यांपेक्षा कित्येक पटीने अधिक पुण्य लाभेल. तेव्हापासून या महिन्याला पुरुषोत्तम मास असे आदराचे स्थान मिळाले. जावयाला धोंडे जेवण आणि वाण देण्याचा विधी. हिंदू संस्कृतीत जावयाला विष्णू रूप, भगवान विष्णूंचा अंश मानले जाते आणि मुलगी ही लक्ष्मीचे रूप असते. अधिक मास हा विष्णूंचा महिना असल्याने या महिन्यात जावयाची पूजा करून त्याला वाण देण्याची सुंदर प्रथा महाराष्ट्रात आहे. विधी कसा करावा? आमंत्रण. अधिक मासात एका शुभ दिवशी जावई आणि मुलीला सन्मानाने घरी जेवायला बोलावले जाते. स्वागत आणि पाद्यपूजा. जावई घरी आल्यावर त्यांचे पाय धुवून कुंकू टिळा लावून स्वागत केले जाते. धोंडे जेवण. विशेष नैवेद्य. या दिवशी जेवणात मुख्यत्वे अनारसे केले जातात. अनारशांनाच या विधीमध्ये धोंडे म्हटले जाते. याशिवाय पुरणपोळी किंवा इतर गोडधोड बेत केला जातो. जेवताना जावयाच्या पानात सोन्याची अंगठी किंवा चांदीचे नाणे ठेवण्याची ही काहींची पद्धत आहे. आरती व ओवाळणी. जेवण झाल्यावर किंवा पूजेच्या वेळी पती पत्नी, जावई आणि मुलगी यांना एकत्र पाटावर बसवून त्यांची आरती केली जाते. 33 अनारशांचे वाण दान देण्याची पद्धत. या विधीमधील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे वाण देणे. यामध्ये 33 या संख्येला विशेष महत्व आहे, कारण हिंदू धर्मात 33 कोटी किंवा 33 प्रकारचे देव मानले जातात. एक तांब्याचे, पितळेचे किंवा चांदीचे ताट घेतले जाते. त्या ताटात 33 अनारसे धोंडे ठेवले जातात. त्या अनारशांवर एक तांब्याचा किंवा चांदीचा दिवा शक्य असल्यास समयी प्रज्वलित करून ठेवला जातो. सोबत जावयाला नवीन कपडे, पोशाख, नारळ, फळे आणि मुलीला साडी चोळी दिली जाते. हे सर्व साहित्य विष्णुरूप जावयाच्या हातात देऊन त्यांना नमस्कार करून आशीर्वाद घेतला जातो. हिंदू धर्मात अधिक मासाला, ज्याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात, अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण मानले गेले आहे. हा महिना भगवान विष्णू, श्रीकृष्ण यांना समर्पित आहे. या महिन्यात केलेल्या धार्मिक कृत्यांचे, पूजेचे आणि दानाचे फळ इतर महिन्यांपेक्षा कित्येक पटीने अधिक मिळते अशी मान्यता आहे. या पवित्र महिन्यात कोणते विधी करावेत, काय करावे आणि काय करू नये? या महिन्यात काय करावे? विहित कर्मे. अधिक मास हा मुख्यत्वे आत्मशुद्धी आणि ईश्वर भक्तीचा काळ आहे. या काळात खालील गोष्टी आवर्जून कराव्यात. भगवान विष्णूंची उपासना. दररोज सकाळी आणि संध्याकाळी भगवान विष्णू किंवा श्रीकृष्णाची पूजा करावी. विष्णू सहस्त्रनाम, ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा पुरुष सुक्त या मंत्रांचा जमेल तितका जप करावा. धार्मिक ग्रंथांचे वाचन. या महिन्यात श्रीमद भागवत पुराण, भगवद्गीता किंवा अधिक मास महात्म्य या ग्रंथांचे वाचन किंवा श्रवण करणे अत्यंत फलदायी मानले जाते. दीपदान. घरात, देवघरात, तुळशीजवळ आणि शक्य असल्यास नदीकाठी किंवा मंदिरामध्ये दीपदान, दिवा लावणे करावे. या महिन्यात अखंड दिवा लावण्यालाही विशेष महत्व आहे. पवित्र स्नान. रोज सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे. शक्य असल्यास पवित्र नदीत स्नान करावे किंवा घरातील आंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल टाकून स्नान करावे. व्रत आणि आहार नियम. जमेल त्यांनी एकभुक्त, दिवसातून एकदाच जेवणे राहावे किंवा अयाचित व्रत न मागता जे मिळेल ते ग्रहण करणे करावे. विशेष विधी आणि दान. वाण देणे. अधिक मासात दानाला अनन्यसाधारण महत्व आहे. या काळात विशेषतः 33 या संख्येला मोठे महत्व दिले जाते. अनारशांचे दान. धोंडे जेवण. महाराष्ट्रात या महिन्याला धोंड्याचा महिना असेही म्हणतात. या महिन्यात 33 अनारसे तांब्याच्या किंवा चांदीच्या पात्रात ताटात ठेवून त्यावर दिवा लावून ते ब्राह्मणाला किंवा गरजूला वाण म्हणून देण्याची प्रथा आहे. तसेच आपल्या जावयाला विष्णुरूप मानून घरी बोलावले जाते. त्याचे स्वागत करून त्याला हे वाण व पोशाख दिला जातो. इतर वस्तूंचे दान. अन्न, वस्त्र, धार्मिक पुस्तके, छत्री, पादत्राणे किंवा फळे यांचे गरजू लोकांना दान करावे. या महिन्यात काय करू नये? वर्ज्य कर्मे.
अधिक मासाला मलमास असेही म्हणतात. म्हणजेच हा महिना भौतिक सुखांच्या सुरुवातीसाठी शुभ मानला जात नाही. त्यामुळे या काळात काम्य कर्मे, विशिष्ट भौतिक इच्छा पूर्ण करण्यासाठी केली जाणारी कार्ये वर्ज्य असतात. शुभ व मंगल कार्ये, खालील प्रमुख कार्ये या महिन्यात करू नयेत. विवाह, लग्न ठरवणे किंवा करणे, मुंज, उपनयन संस्कार, गृहप्रवेश किंवा नवीन वास्तू शांत करणे, नवीन व्यवसाय किंवा उद्योगाची सुरुवात करणे, नवीन जमीन, घर किंवा वाहन खरेदी अत्यावश्यक नसेल तर टाळावे. तामसिक आहार, महिनाभर मांस, मद्य, कांदा, लसूण आणि मसूर डाळ यांसारख्या तामसिक किंवा उत्तेजक पदार्थांचे सेवन पूर्णपणे टाळावे. केवळ सात्विक आणि शाकाहारी अन्न घ्यावे. विचारांची व वाणीची शुद्धी, कोणाबद्दलही वाईट बोलू नये. परनिंदा, घरात किंवा बाहेर वादविवाद टाळावेत. राग, लोभ आणि खोटे बोलणे या संसारात गुंतवणाऱ्या गोष्टींपासून दूर राहावे. थोडक्यात सांगायचे तर अधिक मास हा सांसारिक आणि भौतिक सुखांपेक्षा आध्यात्मिक प्रगतीसाठी राखीव ठेवलेला महिना आहे. त्यामुळे या काळात निष्काम भक्ती, फळाची अपेक्षा न ठेवता केलेली भक्ती करण्यावर जास्त भर द्यावा. आमच्याशी जोडून राहा. आमच्या चॅनलवरील नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला तुमच्यासाठी अधिक चांगले साहित्य निर्माण करण्यास मदत करतो.